नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात मिरज तालुक्यातील नरवाड गावाने हिरिरीने भाग घेतला असून अभियानात प्रथम येण्यासाठी लोकन्यूज सरपंच मारुती जमादार यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत। अभियानांतर्गत शाळा डिजिटल करणे, गावचे सुशोभीकरण करणे, बंधारे बांधणे, वृक्षारोपण, ग्रामपंचायत अद्ययावत करणे, घनकचरा विलगीकरण आदी विषयावर विशेष लक्ष देऊ केले आहे। अभियानात कामे केलेल्याचे चित्रीकरण शासकीय स्तरावरून शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले। याबाबत बोलताना सरपंच मारुती जमादार यांनी सखोल माहिती दिली। लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत नरवाड, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मुख्यमंत्री पंचायत राज अभियान ज्यावेळेला सुरुवात झाली ती आमच्या 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेने झाली। विशेष ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेचं मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके साहेब यांच्या शुभ हस्ते झाली। त्या ग्रामसभेला आमच्या गावामध्ये मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। त्यानंतर या अभियानाला या नरवाड गावामध्ये सुरुवात झाली। 2002 साली या गावाने संत गाडगेबाबा अभियानामध्ये जोरदार तयारी केली होती। त्यामुळे आमच्या गावाला या अभियानाची एक सवय लागून गेली आहे। त्यानुसार या गावामध्ये अभियानाला सुरुवात झाली आणि शासनाच्या उद्दिष्टाप्रमाणे या अभियानामध्ये आमच्या गावामध्ये सर्वच आम्ही कामे आता या ठिकाणी केले आहेत, पूर्णत्वास येत आहेत। त्यामध्ये शाळेला सर्व रेन हार्वेस्टिंग वॉटर बसवलेलं आहे, सोलर बसवायचं काम सुरू आहे। ग्रामपंचायत म्हणजे सर्वच दाखले ऑनलाईन दिले जातात। तक्रार निवारण कक्षाची स्थापना केलेली आहे। अंगणवाड्या सर्व डिजिटल केलेल्या आहेत। त्यामध्ये परसबाग केलेले आहेत आणि गावात कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी आहे। घंटागाडीमध्ये कचरा घेऊन आमचं एका ठिकाणी त्या कचऱ्याचं विलगीकरण केलं जातं। गावामध्ये जल जीवन पाण्याची जी योजना आहे त्या योजनेच्या टाकीचं वगैरे काम पूर्णत्वास आलेलं आहे। येत्या थोड्या दिवसामध्ये आम्ही त्याची ट्रायल घेऊन काम सुरू होतोय आणि एक मोठ्या प्रमाणात सर्वच शासकीय लाभ आमच्या सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी आम्ही मोठी ग्रामपंचायतची इमारत या ठिकाणी बांधत आहोत आणि सर्व सोयीयुक्त असं आमच्या गावाला एक योजना देण्याचं आम्ही काम या ठिकाणी करतोय। गावामध्ये आमच्या नाविन्यपूर्णमध्ये आम्ही एक 4 ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेतलेले आहेत आणि त्याचा पाठपुरावा चालू आहे। त्यामध्ये आमचं गाव पूर्णत्वा गणेश उत्सवासाठी तर डॉल्बीमध्ये आहेच, पण पूर्ण कायमस्वरूपी डॉल्बीमध्ये या गावामध्ये आहे। दुसरा निर्णय आमचा असा झाला की आई वडिलांना जे सांभाळत नाहीत त्यांना आम्ही ग्रामसभेच्या एक मताने ठराव घेतला की आपल्या आई वडिलांना सांभाळा, अन्यथा प्रॉपर्टी विसरा। त्यामध्ये तत्कालीन आपल्या मंत्रालयाने उपसभापती नीलमताई गोरे यांचं आम्हाला अभिनंदन परपत्र आलेलं आहे। डॉल्बी बंदीसाठी जिल्ह्याचे एसपी, तत्कालीन कलेक्टर साहेब आणि सीओ साहेब या ठिकाणी आमचा सत्कार केलेला आहे। त्यानंतर दारूबंदी आमच्या गावामध्ये आहे। त्यानंतर गेल्याच महिन्यामध्ये मुख्यमंत्री संवाद यासाठी पुणे विभागातून आमच्या नरवाड गावची म्हणजे माझी निवड, त्यामध्ये मुख्यमंत्री संवाद साधण्याचा योग आला आणि माझ्या गावची यशोगाथा त्यांच्या समोर मी मांडलेली आहे। तर अशी नाविन्यपूर्ण आम्ही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे आणि असा आम्ही या अभियानामध्ये एक जोरदार तयारी या ठिकाणी केलेली आहे। धन्यवाद। राज्य अभियानांतर्गत श्री बिरोबा मंदिर येथे आम्ही लोक सहभागातून येथे पेविंग ब्लॉक बसवून घेतले आणि सुशोभीकरण केले। याशिवाय मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके साहेब यांनी अभियानाबाबत माहिती दिली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले असून यामध्ये मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायती असून सर्वच ग्रामपंचायती या अभियानामध्ये सहभागी झालेल्या असून या अभियानाच्या अनुषंगाने सर्वच ग्रामपंचायतीमध्ये कामकाज अगदी उत्स्फूर्तपणे चालू आहे। यामध्ये नरवाड ग्रामपंचायतीने हिरिरीने भाग घेतला असून सर्वच कामामध्ये ग्रामपंचायत अग्रेसर आहे। या अभियानामध्ये सार्वजनिक ठिकाणे असतील ती स्वच्छता मोहीम राबवणे, गावातील स्वच्छता करणे, सर्व शाळा, अंगणवाडी, दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणे आणि सुखसोयी नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे, सर्व शाळा, अंगणवाडी डिजिटल करणे, परसबाग करणे आणि त्या अनुषंगिक इतर कामकाज या सर्व तालुक्यामध्ये चालू आहे। या नरवाड ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत विविध उपक्रम राबवले असून सामाजिक कार्याच्या दृष्टीने या गावाने मोठा सहभाग घेतलेला आहे। सार्वजनिक लोकवर्गणी जमा करणे, त्याच्यातनं शाळा, अंगणवाडी, दवाखाने याची रंगरंगोटी करणे, तसेच वनराई बंधारे बांधणे या बाबी मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। तर ह्या अभियानामध्ये या अभियानाची मुदत सध्या वाढलेली असल्यामुळे आणि राहिलेलं काम जे अपूर्ण आहे त्यानुसार सर्व ग्रामपंचायतीमध्ये कामकाज चालू असून उर्वरित कालावधीमध्ये हे संपूर्ण कामकाज करून अभियानामध्ये
बक्षीस मिळवण्याच्या दृष्टीने सर्व ग्रामपंचायती या तयारीमध्ये आहेत. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी उज्ज्वला आवाडे मॅडम यांनी घनकचरा विलगीकरणाबाबत विशेष माहिती दिली. व्यवस्थापन टप्पा क्रमांक 2 अंतर्गत हे न्याडे बांधलेले आहेत आणि गावात जो कचरा गोळा होतो ओला सुका तो यामध्ये विलगीकरण करून साठवला जातो. तसेच त्या ठिकाणी सॅग्रिगेशन शेड निर्माण केलेलं आहे. या घंटागाडीमध्ये जो कचरा गोळा केला जातो त्या कचऱ्याचं विलगीकरण करून प्लॅस्टिक धातू ई कचरा असं त्याचं वर्गीकरण करून ओला कचरा सुका कचरा असं वर्गीकरण करून त्यामध्ये एकत्र वेगळे वेगळे विभाग केलेले आहेत. त्यामध्ये त्याचं साठवणूक केली जाते. धन्यवाद. चित्रीकरणावेळी भारताचे संविधान अंगणवाडीच्या मुलांनी प्रतिज्ञापूर्वक व्यक्त केले. घेतले